तुम्ही असं बघितलं असेल, की बऱ्याच अतिशय वृद्ध झालेले जे लोक आहेत, त्यांची मान अशी गुडू-गुडू हलते किंवा हात असे थरथर, थरथर कापतात. तर हे असं का होतं? आता हे कळण्यासाठी आपण एक छोटा प्रयोग करूया, की तुम्ही जिममध्ये जा आणि तिथे डंबेल्स ठेवलेले असतील, एकदम छोट्यापासून एकदम मोठ्यापर्यंत. तुम्ही छोटा डंबेल उचलला, तर तो लगेच उचलला जाईल. तुम्ही एकदम मोठा डंबेल उचलायला गेलात, तर तो जागचा हलणार पण नाही. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही डंबेल उचलू शकाल, परंतु तुमचा हात असा थरथर कापत असेल, म्हणजे तो डंबेल उचलण्याची क्रिया तुम्ही करू शकताय. परंतु त्या पॉइंटला तो मसल जो फोर्स जनरेट करतो किंवा जे कॉन्ट्रॅक्शन होतं, ते थोडं कमी पडतं आणि त्याच्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्ट होतोय, पण ते त्याला झेपत नाही म्हणून तो पुन्हा रिलॅक्स होतोय आणि असं हे पुन्हा होत राहतं. त्याच्यामुळे आपला हात थरथर कापतो त्या पॉइंटला. ह्याचा अर्थ असा आहे, की आपण त्या मसलद्वारे जे काही काम करतोय, त्याला जस्ट झेपतंय किंवा झेपत नाहीये ह्याच्या सीमारेषेवर आहे. आणि वृद्ध लोकांचं डोक्याचं जे वजन असतं मानेवरती आणि ते सांभाळण्यासाठी जे मसल्स असतात, ते इतके वीक झालेले असतात, की डोकं सांभाळणं हे सुद्धा त्या मसलच्या सीमारेषेवरती आलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांची मान अशी हालत असते किंवा हात थरथर कापत असतात, की त्यांना हात जागच्या जागी उचलून छोटंसं काहीतरी काम करणं, हे सुद्धा त्या मसलसाठी सीमारेषेवर गेलेलं असतं. थोडक्यात काय, की वृद्धपणी आपल्या मसलची ताकद जसजशी कमी होत जाते, तसतसं हे थरथरणं वाढत जातं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे नको असेल, तर तुम्ही आत्तापासूनच रोज रेग्युलर व्यायाम करणं, वेट ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. मी तर असं सांगीन, की जोवर तुम्ही जिवंत आहे, तुमचं वय कितीही असू दे, तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे मसल्स मजबूत राहतील आणि कुठल्याही वयात तुमचे स्नायू थरथरणार नाहीत.